तर नमस्कार मित्रांनो, आज चाललोय आज असंच म्हैसूळ एका नवीन घाटाने ठिकाणी. खाली चाललोय. तर आणि व्हिडिओच्या कशासाठी जाणार आहे माध्यमातून ते तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न व्हिडिओच्या करतो. माध्यमातून तर चला दाखवण्याचा मित्रांनो, प्रयत्न आज करतो. कुठं जाणार आहे म्हैसूळ ते घाट व्हिडिओच्या सोडलं का माध्यमातून खाली मी नाशिक मला जिल्ह्याची दाखवण्याचा बाउंड्री प्रयत्न लागते. करतो. तर बघू आता नाशिक या जिल्ह्यामध्ये कायसाठी चाललंय ते तुम्हाला मी दाखवणारच आहे पुढे. पुढच्या चाकाचा खड्डा चुकावला तर मागचा चाक डायरेक्ट खड्ड्यामध्ये जात आहे. एवढं बेकार खड्डा पडेल त्या रस्त्याने. किरविऱ्यामधून इकडं पुढे नाही का सगळं असंच खराब रस्ता आहे. पुढे इकडं खाली म्हैसूळ घाट लागत आहे. आणि हा पुढे इकडं गेला हा कोकणवाडी आणि पट्टा किल्ल्याला गेला. या वरच्या साईडचा रस्ता पट्टा किल्ल्याला गेला. आणि इकडं समोर जो डोंगर आहे नाही का तो पट्टा किल्ल्याचा डोंगर आहे. तर बघा इकडं खाली आहे ना मस्तपैकी शेततळं भरून ठेवलेलं आहे. मोठमोठालं 2 शेततळं होता. मस्त पाणी बिणी भरून ठेवलेलं आहे. चाललोय जरा इकडच्या नाशिक भागामध्ये चाललोय जरा. तर ते कायसाठी चाललोय ते व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात दाखवण्याचा करतोय प्रयत्न. बघा एकदम बेकार अवस्था आहे. स्कूटी आहे नाही का नुसती धाडधाड करीत राहते. आणि फक्त निवडणुका आल्या का खडी टाकायचं काम चालू राहत आहे. आणि नंतर एकदा निवडणुका झाल्या का कोणी लक्ष एवढं देत नाही. गाडी कशी चालवावी हेच कळत नाही. आणि पुढं खाली गाव आहेत नाही का सर्व तीर्थ टाकेत अडसरे दामणगाव असे बरेचसे गाव आहेत या साईडला खाली. आणि समोर बघा बितिंगा गाव आहे. एकदम डोंगर कड्यावरच आहे. मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंय. आणि जो समोर डोंगर आहे नाही का तर बितिंगाचा बितिंगड आहे. एकदम मस्त दिसतंय. असा हा परिसर आहे. वर किरविऱ्या म्हैसूळ घाटामधला एकदम डोंगर दऱ्या मस्त. इकडे तर मस्त पवन चक्क्या आहेत इकडे वर त्या पट्टा किल्ल्याला जाताना हा रोड आहे. तर पवन चक्क्यांचाच खालून रोड आहे हा. विश्रामगड पट्टा किल्ल्या ठिकाणी जाण्यासाठी नाही का त्या पवन चक्क्या. तर इथं आपल्याला नाही का एक मोठी लांडोरी भेटली. पण ती जरा लांबच गेली. मोबाईल काढता काढताय नाही का तर तो लयच लांबवर निघून गेला. इकडं पण या डोंगर आहे. इथं पायथ्याशी एकदम निसर्गरम्य दाट एकदम झाडी आणि भरपूरच उंच आहे हा डोंगर म्हैसूळ घाटामधला. बघा आता आपण आहे ना का टाकेत गावाजवळ आलोय. आणि इकडं हा समोर जो रस्ता गेला तर तो रस्ता आहे नाही का सर्व तीर्थ टाकेत इकडे गेला अडसरे गावाकडं. आणि आपण आता इकडं लेफ्ट साईडला जाणार आहे. तर इकडे नाही का तर इकडं दामणगाव गावाकडं हा रस्ता जात आहे. तर आपल्याला त्या दामणगाव गावाकडे जायचं. तर आता आपण आलोय समृद्धी महामार्ग आहे नाही का तर त्याच्यावर इथं दामणगाव जवळ आहे नाही का ब्रिज आहे. तर त्या समृद्धी महामार्गाच्या वरतून आता आपण जाणार आहे का इकडं खाली इकडं नागपूरला गेला बघ. नागपूर इडून आहे नाही का 624 किलोमीटर आहे. आता आपण दामणगावला जाणार आहे. दामणगावच्या पुढे जर आलं ना तर इथं या बोर्ड आहे. तर इथं समृद्धी हवेला जाण्यासाठी मार्ग आहे. इथूनच हा समोर पिकअप गेला ना हा समृद्धी हवेला जाण्यासाठी मार्ग आहे. आता इथं आम्ही एकदम जवळ आलोय. आपल्याला जिथं जायचंय त्या ठिकाणी बघा इकडं समोर हे काही शहर नाहीये तर दामणगावचं एक SMBT दवाखाने आणि एकदम मोठा दवाखाना आहे. समोर आहे ना SMBTचा दवाखाने SMBT. तर या SMBTचा लॉंग फॉर्म मला असं वाटत आहे सौ मथुराबाई बाळासाहेब थोरात असं आहे.
तर जर चुकला विकला असं तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा मला. तर आज आपण चाललोय दवाखान्यामध्ये, कारण एक 8-15 दिवस माझी तब्येत आहे नाही का बरी नव्हती, तर त्याच्यामुळं आज चालू दवाखान्यामध्ये. कारण रोजच आपल्या छोट्या छोट्या इकडं खेड्यातल्या डॉक्टरांकडे गेलो तर काहीच उपयोग नाही. त्याच्यामुळं आज चाललोय SMPT या ठिकाणी. तर एकदम जवळ आलोय आता. समोर पुढं गेट आहे. भरपूरच गर्दी आहे, कारण समृद्धी महामार्ग झालाय त्याच्यामुळे इकडे जास्त गर्दी नाही मोठ्या गाड्यांची. पण पहिला समृद्धी महामार्ग नव्हता ना, तेव्हा बरीच गर्दी राहायची. तर इकडे आल्या आल्या अनुश्रीला भूक लागली होती, आम्ही जेवण करून नव्हतं आलो. मग अनुश्रीला समोसा खायला दिला. मग मी गेलो, मला नीरूच्या डॉक्टरकडे जायचा होता, त्याच्यामुळं मग मी गेलो नीरूच्या डॉक्टरकडे. मग गर्दी तर मग केस पेपर फाडायला किती गर्दी होती. असंच नंबर लावून घेतला. मग नीरूच्या डॉक्टरकडे गेलो पुढं.